ब्रेकनंतर या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आपण ही चर्चा का करतोय? कारण 12 ऑगस्ट हा दिवस जागतिक हत्ती दिन म्हणून साजरा केला जातो। हत्तींची झपाट्याने संख्या कमी होतीये, जी घाबरवून टाकणारी आहे। म्हणूनच हत्तींच्या संवर्धनाची आणि त्यांच्या या संवर्धनाच्या गरजेबाबत जागृती निर्माण व्हावी यासाठी हा दिवस साजरा केला जातो। पाहूया याबाबतचा हा विशेष रिपोर्ट। 12 ऑगस्ट हा दिवस जागतिक हत्ती दिन म्हणून साजरा केला जातो। आपला विशाल देह, सुपासारखे मोठे कान, खांबासारखे पाय आणि काळ्या रंगाने सगळ्यांचंच लक्ष आकर्षून घेणारा हत्ती मानवी लोभाचा बळी ठरतोय। यामुळे फक्त भारतातच नाही तर जागतिक स्तरावर हत्तींची संख्या कमी होते। येत्या काही वर्षात पृथ्वीवरून हत्ती नाहीसे होते की काय अशी भीती वाटण्या एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली। या गोष्टीकडे सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी जागतिक हत्ती दिन साजरा करण्याची कल्पना पुढे ठेवण्यात आली। थायलंडमधल्या एलिफंट रिइंट्रोडक्शन फाउंडेशन आणि सिने निर्माते पॅट्रिशिया सिम्स आणि मायकल क्लार्क यांनी हत्ती दिन साजरा करण्याचा पुढाकार घेतला आणि 12 ऑगस्ट 2012 पासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो। भारतात तर गजराज हा बुद्धी आणि शक्तीचा प्रतीक आहे, पण ही धार्मिक भावना शिकाऱ्यांच्या लोभाला आळा घालण्यासाठी पुरेशी नाही। भारतात आणि एशियाई खंडात हत्तींची सुरक्षेची ही मोठी समस्या निर्माण झाली आहे। एशियाई खंडात साधारणतः 35 ते 40 हजार हत्ती आहेत। यातले 21,000 पर्यंत हत्ती हे एकट्या भारतात आहेत। पण हस्तिदंताला आंतरराष्ट्रीय तसंच राष्ट्रीय बाजारात प्रचंड मागणी आहे आणि यामुळेच भारतातल्या हत्तींचा जीव ही धोक्यात आहे। तसंच झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि औद्योगिकरणामुळे चांगलं क्षेत्रफळ दिवसेंदिवस कमी होत आहे। यामुळे हत्तींचे नैसर्गिक निवारेही हळूहळू नाहीसे होत आहेत। त्यामुळे भारतातल्या हत्तींच्या संवर्धनेसाठी 1992 साली प्रोजेक्ट एलिफंट ही योजना भारत सरकारने सुरू केली। या योजनेनुसार हत्तींचे नैसर्गिक निवारे, त्यांचे स्थलांतरांचे मार्ग आणि त्यांच्या संवर्धनेसाठी केंद्र सरकार राज्य सरकारला मदत देत आहे। तसंच हत्तींची सुरक्षा आणि संवर्धनेची गरज स्थानिकांच्या मनावर बिंबवण्याचंही काम या मोहिमेद्वारे केलं जातं। हत्तीला भारतीय समाजात, कलेत, मान्यतेत, संस्कृतीमध्ये आणि परंपरेत खूप मोठं मानाचं स्थान आहे। त्यामुळे आपल्या लाडक्या गजराजाचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे ना। तो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई। या चर्चेमध्ये आपल्यासोबत आहेत आनंद शिंदे, हत्ती संरक्षक म्हणून ते महत्त्वाची भूमिका निभावत आहेत। ब्रेकवर जाण्याच्या आधी आनंदजी, मी प्रश्न विचारत होतो की या सगळ्या प्रयत्नामध्ये तुम्हाला कधी भीती वाटली नाही का? कधीच भीती वाटली नाही। म्हणजे अगदी सुरुवातीला ज्यावेळी पहिल्यांदा मी हत्तीला भेटलो, ते त्रिशूर पूरम म्हणजे त्रिशूर फेस्टिवलमध्ये भेटलो आणि त्या फेस्टिवलपासनं मला हत्ती किती सकारात्मक आहे किंवा त्याचा माणसाच्या दृष्टीने किती पॉझिटिव्ह आहे याचा अनुभव मला त्या ठिकाणी आला आणि मला त्यामुळे कधीच भीती वाटली नाही हत्तीची। बरं, मगाशी तुम्ही तामिळनाडूचा उल्लेख केलात। इतर राज्यांनी देखील तुम्हाला बोलवून घेतलेलं आहे, विशेष आमंत्रित केलेलं आहे, कारण त्यांना देखील कळालेलं आहे की तुम्ही हत्तींशी संवाद साधता। कोणकोणत्या राज्यांमध्ये आता तुम्ही जाताय, त्या ठिकाणी प्रयत्न करताय हत्तींशी संवाद साधण्याचा, हत्ती संवर्धनाचा? मग ह्याचा संपूर्ण अभ्यास जसा मी केरळमध्ये तो सुरू झाला, त्याचप्रमाणे तमिळनाडू आहे आणि आता काही प्रमाणात आमचे प्रयत्न आसामसाठीही चालू आहेत। बरं, पण मग या सगळ्या प्रयत्नादरम्यान इतर राज्यांची अपेक्षा काय असते? तुम्ही त्यांच्याशी कशा पद्धतीनं संवाद साधावा असं त्यांना वाटत असतं? काय नेमकी प्रोजेक्ट या 3 राज्यांमध्ये सध्या सुरू आहे? म्हणजे ज्यावेळी मी केव्हाही त्या कुठल्या राज्यात कोणाशी बोलतो हत्ती या विषयावरती, त्यावेळी त्यांचं एकच म्हणणं असतं की हत्ती आमच्या गावात येता कामा नये। अच्छा, म्हणजे ही बेसिक कुठल्याही राज्यातल्या कुठल्याही माणसाची एक ठराविक डिमांड आपण म्हणू शकतो की ती असतेच की हत्ती आमच्याकडे येता कामा नयेत, आम्हाला हत्तीचा त्रास होता कामा नये। पण ते इतकंसं इझी आणि जेवढं वाटतं तेवढं फार सोपं नाही आहे। कारण हत्तींचे जे रूट्स आहेत, म्हणजे काही फार जुन्या हत्ती अभ्यासकांशी सुद्धा वयस्कर, म्हणजे केरळमध्ये मी चर्चा केली त्यावेळी असं लक्षात आलं की त्यांच्याकडे असेही काही पुरावे आहेत की हत्तीचा रूट
हा अगदी फार त्रिवेंद्रमपासून तो पुढे हिमालयापर्यंत त्यावेळी होता असे काही त्यांच्याकडे पुरावे आहेत असं त्या डिस्कशनमध्ये बाहेर आलं. तर हत्तीचे एवढे मोठे रूट्स होते त्यामुळे त्याचे स्वतःची अशी थांबायची ठिकाणं त्यावेळी ठरलेली होती. आणि हत्तीला जेनेटिक मेमरी असते, म्हणजे जी मेमरी त्यांच्या आजोबांची असेल ती नातवाकडे पास ऑन होत राहते. त्यामुळे हत्ती ज्यावेळी एका ठिकाणून निघून दुसऱ्या ठिकाणी थांबतात त्या ठिकाणी डेव्हलपमेंट जर झाली असेल तर मानवी वस्त्या येतात. आणि हत्ती सुद्धा त्याच्यामध्ये कन्फ्यूज होतो. म्हणजे आता आसाममध्ये रेल्वे लाईन एवढी टाकली आणि त्याच्यानंतर हत्तींचा त्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला, कारण ह्या डेव्हलपमेंट बद्दल हत्तींना माहिती नव्हते आणि त्यांनी त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे तो रस्ता क्रॉस केला. त्यांचा जो रस्ता होता तो क्रॉस केला, पण त्या ठिकाणून आपण डेव्हलपमेंटमध्ये ट्रेन चालू केली होती आणि मग ते हे ट्रेनचे ऍक्सिडेंट असे व्हायला लागले. अच्छा. तर त्यांचे रूट्स शक्यतो कसे व्यवस्थित ठेवता येतील ह्या दृष्टीने बराच अभ्यास झालेला पण आहे, होतो पण आहे आणि पुढेही होत राहील. पण हे रूट्स त्यांचे व्यवस्थित ठेवून कशा पद्धतीने डेव्हलपमेंट करता येईल ह्याचा आता मुख्य अभ्यास होणं आणि चालूही आहे, गरजेचं आहे. कोकणामध्ये जी तुम्ही समस्या सांगितली ती कोकणामध्ये देखील बघायला मिळते. कोकणामध्ये देखील हीच परिस्थिती आहे? कोकणामध्ये मुळात म्हणजे 2006 पासून मला वाटतं कोकणामध्ये, मला नक्की साल नाही सांगता येणार, पण अंदाजे त्या काळापासून हत्तींचा त्रास सुरू झाला. पण सुरुवातीच्या काळात कसं होतं, हत्ती येत होते, ठराविक काळ थांबत होते आणि नंतर ते परत जात होते. पण जसं जसं आपल्या नेबरिंग स्टेट्समध्ये, बाजूच्या राज्यांमध्ये ज्या पद्धतीने हत्तींच्या राहण्याची ठिकाणं कमी होत गेली, तर ज्या ठिकाणी ते फक्त एक मायग्रेटरी ॲनिमल म्हणून येत होते त्यांनी हळूहळू ती जागा आपलीशी करून घेतली. अच्छा. आणि आपल्या कोकणात जर तुम्ही फिरला तर टॉपोग्राफी फार विचित्र आहे. म्हणजे कुठे मध्ये जंगल लागतं, त्या जंगलानंतर परत एखादं झाड लागतं, शेत लागतं, त्याच्यानंतर परत एखादी वस्ती लागते, पुन्हा जंगल लागतं. त्यामुळे जंगल आणि वस्ती हे पटकन डिफरन्शिएट करता येत नाही. आणि हत्ती त्याच्या मूळ स्वभावानुसार जंगलातनंही फिरत असतो आणि त्या वस्त्यांमधनंही तो मार्ग काढत असतो. त्याच्यात मध्ये मध्ये शेतही लागतात. आणि त्यात मी स्वतः प्रत्यक्ष फिरून बघितलंय की ह्यात कोणाला दोष देता येणार नाही, पण लोकांनी इलेक्ट्रिफाईंग फेन्सिंग डायरेक्ट करंट घेऊन त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि ते इलेक्ट्रिफाईंग फेन्सिंग त्या ठिकाणी केल्यामुळे हत्तींना त्याचा शॉक बसतो. अच्छा. आणि शॉक बसला की ते चिडतात आणि त्या ठिकाणाबद्दल म्हणा किंवा ठिकाणच्या माणसांबद्दल म्हणा त्यांच्या मनात एक राग येतो. पण मग गेल्या काही वर्षात, आणि मग त्याचं तुम्ही वर्षाचा उल्लेख केला, गेल्या काही वर्षात ही परिस्थिती थोडीशी बदललेली बघायला मिळते. ज्या प्रमाणात आधी हत्ती येऊन नासधूस करत होते ती परिस्थिती आता उरलेली नाहीये. याच्या मागची हीच कारणं आहेत का? कारण इलेक्ट्रिकची कुंपणं घालण्यात आलेली आहेत आणि वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. सकारात्मक उपाययोजना ज्या केल्या गेल्या त्याचा नक्कीच फायदा त्या ठिकाणी झालेला आहे. पण हे इलेक्ट्रिफाईंग फेन्सिंगचा ते सकारात्मक नाही आहे. हत्ती त्याच्यामुळे चिडतो जास्त. तर त्याचा उपयोग झाला असं मला म्हणता येणार नाही, कारण हत्ती परत परत त्या ठिकाणी जात होते. म्हणजे प्रत्यक्ष आम्ही त्या अंबेरीच्या त्या सगळ्या परिसरात फिरलो, त्या ठिकाणी इलेक्ट्रिफाईंग फेन्सिंग असून सुद्धा हत्ती त्या ठिकाणी रात्रीही येत होते, दिवसाही येत होते. त्यामुळे त्याचा उपयोग झाला असं म्हणता येणार नाही. बरं, धन्यवाद आनंदजी, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात. आनंद शिंदे आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी झालेले होते. हत्तींशी संवाद साधण्याची कला त्यांनी हस्तगत केली आणि ती वृद्धिंगत करतायत. त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया आणि इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिंदास.